मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताश्मतं वानरेद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं तपद्ये। सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनिं तमागस्ततिस्थं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रस्तुत भगवंत सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा साधारण जीवांना उपदेश करतात। मायबाप काय उपदेश करतात? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी। तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी। विठाला विठाला Oh
हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गो सांगायचं तात्पर्य महाराज हार लय मोठा झाला माय. आजोड झाला ना तुमचं सगळ्याचं प्रेम एवढं बघितलं आबा बाबा. आज उजळलं भाग्यच म्हणावं लागेल मला महाराज. शांभाव मालक सगळे मालकाला हार असते असा कुठं मोठ्या मालकाला, पण आज आमचं भाग्य काहीतरी. सगळं तुमचं सगळ्यांचं प्रेम खरंच करावं तेवढं कौतुक कमी. शंभो इथं आज आपण कुंडधामामध्ये पंढरपूर नगरीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ गुरुवारी आता बंधू म्हणाव आदरणीय कृष्णा महाराज शास्त्री भाऊ भैया यांचं तुम्ही रसाळ अमृतवाणी वाणी यांच्या वाणीतून ऐकलं. आज माझा कष्ट बी माय फिटायला काय भाग्य काय आहे की आज म्हणतात ना कष्ट फिटल्या विठाला एकदा नाही का ना दोनदा वरचा वरचा एकच आज मागणी पर अभंग निवडलेला आहे. श्री संत जगदवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज देवाकडं मागणी करतात. काय मागणी करतात? हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तसं पाहितलं तर तुकाराम महाराज आपल्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एक क्षणही देवाला न विसरता राहिलेले. त्यांचा नित्य नेम आहे मायमा. कोणचा नित्य नेम आहे? नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जगद्गुरु पांडुरंग परमात्मा त्यांच्या जे धर्मपत्नी आहेत ती लक्ष्मी आहे मायबाप. जिथं लक्ष्मी आहे तिथं काय असतंय महाराज? सगळ्या गोष्टी आल्या. विठाला आज खरं तर माझं भाग्यच म्हणावं. माझ्यासारख्या पामर बालकाकडं तुम्ही सोपवले आणि तसं दिग्गज खिलाडी येऊन गेलेत बरं. इथं एकशे बडकर एक सगळे 100 बडकर एक. आता राहिली होती मैज बारी. मला आपलं काय सरलत नाही बाबा. याच्या पुढे काय बोलाव. आदरणीय आमचे बबन महाराज हे बी अति उत्कृष्ट छान कीर्तनकार. आणि तसेच आमचे विठ्ठल महाराज उमरीकर आणि इकडं शांभाऊ आणि आपले भरत महाराज आणि आमचे परम मित्र सुदाम महाराज. बस बघा जोगाचा जोड जमला नाही. ठाला यांचं नाव घेतल्या हे सहकारी सगळे आमचे आदरणीय शंकरजी महाराज हे पण यांचं पण. आणि तसेच आमचे हो सगळंच भजनी मंडळ आता
मला आधी तर बॉल कमी येतो आणि रन जास्त काढायचे आणि पुन्हा सगळ्यात मागून पाटील आणि म्हणा हाडवा तुला कसा बी हान बाबा आणि मॅच जिंकायचं आहे ना विठाला फक्त एक आपल्या मालकाला जमतंय ते येणं हां तिकडं आपल्याला काय जमत पण चला हळूहळू शेवा विठाला असो श्री संत जगन्वदन्य तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये देवाकडं एकच मागणी करतात, हे चिदान देगा देवा. देव पण म्हणतात तुकाराम महाराज काहीतरी मागा. हो मागू ना देवा, पण आमची वंश परंपरा कशाला काही मागणे हे आम्हारुची काही मागणे हे आम्हा उचित, वडिलाची रीत जाणतसे. हो तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही मागणार, पण देव म्हणते तुम्ही तुमच्यापुरतं मागा ना महाराज, तुम्ही या जनाला हे सगळ्याला कसं घ्यायले. नाही देवा, आमची वंश परंपरा अशी आलेली आहे की काही मागणे आम्हा उचित, वडिलाची रीत जाणत असे. आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी आम्हाला रस्ता दाखवून दिलाय म्हणतात महाराज. काय रस्ता दाखवून दिलाय? मार्ग दावणी गेले आधी, 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 मार्ग दावणी मार्गदावनी गेले आधी, दयानिधी संत ते. तुम्ही म्हणताल तुकाराम महाराज सांगतात आमची वंश परंपरा. तुम्ही म्हणताल उद्या आम्हाला तुम्ही सांगले हो महाराज, साक्षीपुरा आहे का काही? पावती असते ना? हो आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगायचा जर झाला, आमचे मोठे बाबा यांचे गुरु
मोतीराम महाराज यांच्या बंडीमध्ये त्या काळात कोणीतरी काय ते 10-20 रुपयाची नोट टाकली होती म्हणतात. आम्ही तर लहान होतो, पण आता हे सगळे वडीलधारे माणसं यांना माहीत आहे. हे महाराज म्हणले सहज आंघोळीला गेल्या गंगेकाठी बंडीत हात घातला. सहज हात घातल्यानंतर काहीतरी लागले. काय बाबा म्हणले, बघितलं बाबा म्हणले याच्यात तर काय आहे. बघितलं तर नोट निघाल्या. म्हणले ही बंडी पैसे चोरायली. बबन महाराज काय म्हणले, ही चोरायली म्हणले. महाराजांनी ती बंडी घेतली आणि काय केली, का आग लावली. नको, ही आपल्या वंश परंपरेमध्ये हे आलेलंच नाहीत. तसं गुरुनी जे मार्ग दाखवला आहे, कोणी आमच्या मोतीराम महाराजांनी आणि मोठे महाराज त्यांच्या सानिध्यात बरेच काही काळ माहीत नाही आपल्याला, पण यांच्या सांगण्याहून मोठ्या माणसांच्या की मोतीराम महाराज घोड्यानं प्रवास करायचे त्या काळात आणि मोठे बाबा आपले पायानं वागायचे, पायानं चालायचे बघा. पण गुरुप्रती तेवढीच श्रद्धा, तेवढाच भाव, जसं गुरुनं सांगितलं तसंच वागले. आणि सांगायचं तात्पर्य, मोतीराम महाराजाच जसं आपल्याला मार्ग दाखवला त्याच वाटेनं आपल्याला जायचं काम आहे. विठ्ठला मोठ्या बाबांना काय केलं मग, मोठ्या बाबाने हेच केलं मायबाप. दिन रजनी हाची धंदा गोविंदा चे पवाडे. आपल्या गुरुच्या सांगण्याहून एक आमची आईने आईनं सांगितलेलं आहे की मोतीराम महाराजासोबत मोठे बाबा लोहगाव आहे आपलं ठाकूरबुवा यांचं, तिथं कीर्तन होतं आपल्या मोतीराम महाराजांचं. त्यांच्या कीर्तनात बाबा बी होते. बाबा सोबत असताना आमची आजी, आता मालकाचं नाव कृष्णा महाराज आहे आणि आजीचं नाव कृष्णाबाई होतं. नावकरी आहेत ते नावकरी आहेत. कृष्णामाय मोतीराम महाराजांनी हे सांगायलो ऐका की मोतीराम महाराजांनी मोठ्या बाबाला सांगितलं, उपदेश केला, तू घराकडं जाय म्हणल्यावर बाबा म्हणले का बरं, नाही म्हणले तुला जावं लागणार आहे. त्यावेळेस गुरुची आज्ञा कशी मोडाव, तर गेले बाबा. आमची आजी यांना विचारलं, तू कस काय बोलिलं म्हणले. मला नाही म्हणले, तब्येत बरी नाही आणि एकदा तुमचं दर्शन घ्यायचं आहे मला. आणि म्हणजे हे एक सांगण्याचं तात्पर्य आहे, वंश परंपरा कशी असती आणि काय असती. माय एक सांगण्याचा उद्देश की जन्म आपल्या हातात नाही, चांगल्या कुळात व्हा या ह्या कुळात व्हा. तुम्ही म्हणताल हो मी चांगल्या कुळात जन्म घेतला, भक्त प्रल्हादानं कोणाच्या कुळात घेतला, हो माझं भाग्य आहे. मी म्हणल की वंश परंपरा दास मी अतीत तुका मोकली ताला जगवला, तुका मोकली ताला जगवला. वंश परंपरा
जसं की आता आपलं कोण्या कुळामध्ये जन्म घ्यावा आपल्या हातचं आहे का नाही म्हणतात महाराज. पण आपण आता इथं बसलोत ना, ह्या हाताने टाळी वाजवायचं आपल्या हातात आहे का देवाच्या हातात आहे? कोणाच्या? हां आपल्या. मग ह्या मुखानं राम म्हणायचं का अथवा काय म्हणायचं हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या. कोणाच्या? आपल्या. तसं की आपण ह्या मुखाने देवाचं नामस्मरण करावं हे आपल्या हातचं आहे. पण आपल्याला जन्म ह्या कुळात घ्यावं का त्या कुळात घ्यावं हे आपल्या हातचं नाही. पण जे आपल्या हातचं आहे ते कराव का देवानं कराव? कोण? आपण. विठाला ह्या हातांनी टाळी वाजवा माय, ह्या मुखाने नाम घ्यावं. कोण म्हणते? मी नाही. मला एवढा अधिकार कोण? मना राम राम टाळी वाजवाते. तुकाराम महाराज म्हणतात, मी पण भंडाऱ्या माळावर गेलो आणि देवाचं चिंतन केलं. आपल्या हातचं आहे मायबाप तेवढं करा. आणि तुम्हाला उपदेश मी काय करणार आहे. आणि खरंच आपलं सगळ्याचं भाग्य आहे की आपण आज देवाच्या दरबारात. आणि माझं भाग्य आहे की मी आज कीर्तन करायलो, ते बी तुमच्या समोर. जसं लेकरू असं चलतंय ना माय पहिल्यांदा, तेव्हा माय अशी कौतुकानं बघते मायबाप. वा आपलं बाळू चलायला आहे गडे आता, आहे का नाही? पण नवल कसं आहे मायबापाला? नवल कसे करतात मायबाप? नवल मोय बापे, करती नवल मोय बापे, करती नवल मोय बापे, वेडे वाकुडे लेकुराचे मोल, करती नवल माय बाप. हो मी माय काल मला म्हणले आता बघ बरं उद्या बारी आहे खवेत आहे. कोणाची? मै पट्ट्याची. मी बी म्हणलं पट्ट्याची बारी आहे. हो मी बी उद्या येणार आहे. बघू. अंगद महाराज म्हणले आम्ही लय बक्कड रन काढले आहेत. मी आलं बर. मी बी आल्यावर बघा ना म्हणलं बॅटिंगला. हां विठाला हो मी तुमच्या पुढे बोलणे आहेत का नाही मा. पण तुम्ही मला संधी दिली, त्याचं सोनं कसं होईल आणि सोनं कसं करता येईल माझ्यासाठी नाही म्हणत मी. तुकाराम महाराज आम्हा सगळ्याला सांगतात. ह्या गंगा वाहिली. मग एक जण म्हणला मी नाही बाबा मी ते दुर्नातच हात धुणार आहे, मी नाही जाणार. आज तसं नाही दादा. इथं बघा ना या नगरीमध्ये काय आहे. हां तसं गंगेत हात धुवा संधीचं सोनं आहे माय.
तुम्ही आम्ही बरवी ही वेळ सापडली संधी बरवी ही वेळ सापडली संधी काय झाली बुद्धी सच्चिदाची रवी वेळ सापडली संधी काय झाली बुद्धी सच्चिदाची काय झाली बुद्धी सच्चिदाची काय झाली बुद्धी सच्चिदाची हो तुकाराम महाराज बी म्हणतात आणि तुम्ही खरंच तुमच्या हिताला जागे आहेत कशाहून हो आज जे लेकरं बाळं संसार नातरुंड बरं का सगळे सोडून घर परपंच सोडून इकडे येणं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहेत ना परभणी जिल्हा आहे पण तुमचं भाग्य आहे कसं भाग्य आहे तर तुकाराम महाराज देखील म्हणतात मी सुद्धा ह्या संताच्या संगतीत संगत घडाव आणि संगत कोणाची घडाव कसं संतन के संग ओ संतन के संग जरा लाग रे वो तेरी अच्छी बनेगी संतन के संग जरा लाग रे वो तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी संतन के अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी ओयो तेरो बड़ो भाग रे ओयो तेरो बड़ो भाग रे वो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी किस्मत जगेगी हे सगळे महाराजाच आहे बरं आपलं काहीच नाही विठाला तुम्हाला वाटल महाराज लय मोठा आहे हां नाही बाबा तुम्हीच उभं केलंय जसं काय मोठे बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न विठाला पण उभ्या आयुष्यामध्ये मोठ्या बाबांनी एक त्यांचं लास्टचं कीर्तन आम्ही ऐकलंय कॅसेट आहे त्यांचं नामसंकीर्तन त्यांचं नामसंकीर्तन साधन पै सोपे मना जपे राम राम लागो हाची छंद होय असं विसरत मो ठेला मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठाला विठा तुम्ही म्हणता इकून संताच्या संगतीहून डायरेक्ट महाराजानं इकडं कसं काय आणलं बाबा आम्हाला जमतंय मला नाही तिकडं माल काकून शिकलो हो इठाला
जमतंय काय त्याचं ते मोठ्या बाबाची कृपा आहे. आणि उगं नाही दिली माय गादी. हां ते बाकीचे आम्ही होतो, आम्ही लहानच होतो, पण मालकालाच काऊन निवडलं बाबानं. खरंच त्यांच्यामध्ये आहे. अहो सोपं नाही बबन महाराज. तुम्ही आता फिरायले 10 कीर्तनं 15 असे कितीतरी कीर्तनं. आता मी महाराजासंग जातो भैयासंग तर खरंच कंबर म्हणा बाबा, पण कमाल आहे म्हणतो बाबा मालकाची. भैयासुद्धा म्हणतात कमाल आहे बाबा मालकाची खरंच. पण आपल्याला वाटतंय गाडी मोठी आहे काय मजा आहे. मला तर वाटतं बाबा तुम्हाला काय माहीत नाही. मी म्हणलं मला भेटा बाबा म्हणलं. मला म्हणले थांब की बेट्या तू चल माझ्या गाडीत तुला कळन मग. हा आपलं हेच बरं आहे आऊत. म्या म्हणलं भाऊ मी कवर उसाला पाणी देऊ मला बी येऊ द्या ना. आणि मग ते पण मला बी म्हणतात ना ते पंढरीला येऊ द्या. कोण धर्मपत्नी म्हणते ना तसं मी बी म्हणलं मला बी येऊ द्या ना भाऊ. तुम्ही तिघच पळायले कोण मला बी जरासं येऊ द्या बाप्पा. श्यामांना म्हणले बरं बरं राहा उभे. मी म्हणलं बरं बरं झाला. मी मोकळं बोलायलो बरं. आता तुमच्या मोठ्या माणसापुढे काय बोलावं एवढी पात्रता नाही विठ्ठल महाराज. खरं सांगायचं झालं काय आवाज आहेत काय पाठांतर आहेत. 100 बडकर 1 दिग्गज आहे तिथं. आणि खरंच इथल्या सगळ्यांचं कौतुक करावं. आमचे विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ तसेच आणि दुसरी कोणचे म्हणले मुक्ताई. हो मी तिथं मुक्ताईमध्ये बी एकदा मला कीर्तनाला बोलवलं होतं वाटतंय. ते खरंच ह्या महिलांचं कौतुक करावं. हो वाढायला बी काय आणि आमचं पारण्य तुतं काय मोठ्या बाबालाच काळजी आहे. आणि आमचे शंकर महाराज असो अंगद महाराज असो किंवा मग आमचे समर्थ महाराज असो सतीश महाराज असो सगळे हे जे आहेत ना हे एकटे नाहीत महाराज. हे 20-20 दोन्ही तिन्ही सगळे मॅच एकदाच वाढायला बी इथं भागवताला बी आणि कीर्तनाला बी सगळ्याच गोष्टीमध्ये. एवढं नाही बरेच जण एकदा जर कीर्तनाला आले तर म्हणतात महाराज मी दुपारतीला येणार नाही बरं आधी यायच्या तारीख घ्यायच्या आधी ठरवायलो. खरंच कौतुक करावं मायबाप ह्या सगळ्या भजनी मंडळीचं. आणि खरंच कृष्णा महाराजांना खरंच असे माणसं लाभलेत की प्रेम करणारे बघायचंच काम नाही. विठ्ठला मला कौतुक करता येत नाही पण आता मी बोललो बाबा असं काय जे आहे ते. हो असो. हे चिदानंदे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाय न आवडे हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुकाराम महाराज जेव्हा बसले त्यावेळेस देव म्हणले तुम्ही मागा काहीतरी मागा देवा. हो म्हणले आमचं मागू ना तुझं नामस्मरण घडाव हेच आम्हाला दे आणि तुझा न विसर व्हावा. जसं की मी म्हणलं ह्या मुखाने हाताने टाळी वाजवा तसं विठ्ठल टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारावे नामस्मरण घडाव आमचे मोठे बाबा म्हणायचे. आणि एक दृष्टांत आठवला. मी लहान होतो
लय लहान होतो मला लय त्यावेळेस बाबा वारीला आमचे दादा आणि आमची बाई म्हणजे मालकाची आई आणि आमचे दादा तसं ते आई असायचे वारीला बाबा मुद्दाम न्यायचे 2 लेकाला. आमच्या दादाला बी काय एवढं जमत नव्हतं असं नाही माय पण दाखवत नसतात मोठाले लोक. मोठ्या बाबांचे लेख ज्यावेळेस वारीला बाबा जायचे त्यावेळेस सगळे आपल्या घरच्याला न्यायचे. मग हे असे भजने मंडळी हे ते मोठाले शिकलेले माणसं माहीत मग बाबा तुमचे लेख लय मोठाले असतात लय म्हणणारे असतात हे असे आमच्यासारखे विठाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे हे आपलं घरचं सांगा ना. ते आमचे दादा सकाराम दादा ह्यांनी देह कसा आणि कुठं ठेवाव हे सुद्धा आपल्याला उपदेश केला आहे आमच्यासाठी. बरं आम्ही मी तर म्हणायचं दादा तुम्हाला कळतंयच काय. आमचं ते नामदेव बी म्हणायचा. कोण सकाराम पाटील आहेत का ते लहान होतं दादा. नामदेव आमचा मोठा भाऊ माणिकराव यांचा मुलगा आपल्या आपल्या संस्कृतीहून लहान असेल. ते हसायचं दादाला आजोबाला पण आम्हाला कळलंच नाही शेवटपर्यंत की दादानी ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं. मायबाप ज्ञानेश्वरी पारायण चालू असताना जसे की आता ताईने ज्ञानेश्वरी वाचवले पण दादा म्हणले लास्टच्या दिवशी व मला बी ज्ञानेश्वरी द्या. मग असे एक जण म्हणले दादा तुम्हाला काय करायची ज्ञानेश्वरी आणि वाचता येते का. दादा म्हणले आता नाही बाबा मग द्या की रे बाबा बोट फिरीन काहीतरी करीन घडू द्या किशोर. खरंच दिली ज्ञानेश्वरी. हे सांगायलो हे दादाचं सांगणं कसं वागले कसं शिकवलं कसे राहिले कोणाच्या सान्निध्यात राहिले मोठ्या महाराजांच्या सान्निध्यात राहून सुद्धा आपलं दाखविलं नाही. पण केव्हा कळालं आम्हाला जेव्हा दादानी देह आपला ज्ञानेश्वरी ठेवला त्यावेळेस आम्हाला कळालो. आमच्यातच दादा होते आणि आम्ही तर हसत होतो काय दादा तुम्हाला काय कळतंय. पण आज कळालं खरंच मोठ्या महाराजांचे तुका म्हणे का मरणे सरे तुका म्हणे का मरणे सरे उत्तम जीवडे कीर्ती मागे उत्तम जीवडे कीर्ती मागे तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे मरण्याची सरे उत्तम जीवडे कीर्ती मागे उत्तम जीवडे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाची राहिल्या त्या कीर्ती जगमाची राहिल्या त्या कीर्ती जगमाची ज्यावेळेस खरंच दादा गेले ना त्यावेळेस मोठे महाराज बी मालक बी सगळेच घरची मंडळी तेव्हा आमचे डोळे उघडले. अहो जयचा लेक महाराज आणि ज्या पट्ट्याचा बाप महाराज आणि ते बी मोठ्या बाबासारखे त्यांचे वडील ते कसं त्यांनी दाखवून दिलं. बाबाचं तर आपण म्हणजे हेच करू शकत नाही. दादाचं सांगायला तुम्हा आम्हा साधारण जीवामध्ये राहिले ते साधारण दस्तापूरकराला विचारा तुम्ही साधारण माणसासंग बसायचे उठायचे ते
त्यांनी आपल्याला कळू दिलं नाही. तसं सांगायचं तात्पर्य एवढंच की नामस्मरण आपल्याला घडाव, ह्याच देही घडे भजन पूजन, बरं का. दुसरा ध्यान आहे. पण तुकाराम महाराज देखील म्हणतात, काय म्हणतात, देवा मला बी जन्म घ्यावा असं वाटायले नाही, घ्यायचाच. पण देव म्हणतात, महाराज एवढं सोपं नाही जन्म. जन्म कसा अवघड आहे, कसा एवढं सोपं आहे काय? एवढं सोपं नाही ना. गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा जातसे, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, हॅलो. देवाला तुकाराम महाराज सांगतात, हो देवा मला जन्म घ्यायचा आहे. आणि मी बरं तुकाराम महाराजाला देव म्हणले, बरं देव तुम्ही जन्म दिला आणि काय करता? मी म्हणेन काय करता, माझ्यासारख्याला जर विचारलं तर मी म्हणेन मी बिल्डिंग बांधीन, नाही अजून काय करीन. तसं नाही मायबा. पण ते खरं हित कोणाला कळलं, ते साधू संताला कळतंय. आपल्याला साधू संतच, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित देवानो ए त्याची माझे हित करीती सक, हेच माझे हित करीती सखल. आपल्या हिताला जागं व्हा मायबाप. जसं की एक उदाहरण द्यायचं झालं, आता पेरणी तोंडावर आली आणि एक पट्ट्या म्हणला, नाही बाबा आपल्याला आत्ताच नाही पेरायचं. मग केव्हा पेरतो? उन्हाळ्यात का? नाही बाबा म्हणलं आता नाही. मिरगामध्ये जसं त्याला कळालं पेरायचं, एक जण म्हणलं नाही करीत बाबा. पण सगळ्याचं धान निघालं. जसं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, ह्या धरती मातेत जसं आपण जसं बीज लावतोच म्हणतात तुकाराम महाराज, तसं ते आपल्याला चाका येत आहे. तसं मालकानं आपल्याला कोणत्या गोष्टीची अडचण येऊ दिली का? अहो आम्ही जेव्हा सप्ताह ठेवला त्यावेळेस एक जण म्हणला, आपण तिकडं केल्यावर जमते का? नाही महाराज म्हणले, नाही मालकाला फोन करू, विचारू आपण. मालक म्हणले, फोन लावला, म्हणले भाऊ असं असं आहे. अरे म्हणले चांगलं आहे की, मग बरं आहे की. बरं हो भाऊ, पण तिथं काय अडचण वगैरे काय? आर म्हणले सगळं आहे, सरपंच लय बकळ आहे. आम्ही म्हणलं भाऊ आम्ही त्या पिकअपमध्ये ना, आर कुठं घेऊन बसले म्हणलं, पिकअप असे 10 पिकअप इथं आहेत म्हणले. तुम्हाला सांगायलो काय, जसं शुद्ध बीजा पोटी फरेळे रसाळ गोमटी, जसं तसं मालकानं आपल्याला, आणि खरंच सगळ्याचे मायबाप आहेत, आपल्याला कशाचीच अडचण येऊ दिलं नाही. इथं पाणी म्हणलं, पाणी कशाची अडचण आहे का? कशाचीच अडचण नाही. आणि खरंच त्यालाच मायबाप म्हणतात. हेच आपले सगळे आपण लेकरं ते. आणि मोठ्या बाबाने हे झाड लावले, आपल्या मोकळ्या भाषेत सांगायलो, हे आंब्याचं झाड लावले. आणि ते आंबे आता आपल्याला खायला चाखायला आलेत. आणि हे आपल्याला आयत्या पिठावर गोटे आहेत. ते बुवानं पट्ट्यानं इथं करून दाखिले. इथं आम्हाला गुंटाभर जागा घेणं होय ना. विठ्ठला विठ्ठल.
पुढे बोलू नये पण 2 शब्द निघाले बा काय चूक भूल माफ विठाला सुरुवातीला शंकर महाराज म्हणले करतं का कीर्तन आम्ही म्हणलं मी केलेलं आहे बाबा मग ते दामपुरीलाच केलेलं आहे आपण काय आणि त्याला झाले माय जवळपास 4-5 वर्ष आहे का नाही सामान्य आम्ही म्हणलं अरे इतक्या दिवसात आणि सगळीच म्हणायत मोह कीर्तन आम्ही म्हणलं आपल्याला काय आहे का नाही प्रसाद बरं घ्यावा मागून घेतला ह्याच्याकून माय पण कोंबर बांधव तर आपल्याला येतंय काय अंगद महाराज काय येतंय बघून महाराज पण मी बी एकत म्हणलं बाबा म्हणलं आता बघा गडे मग हे लयच पोरं आम्हाला बी जरा हो मी बी म्हणलं यायला मला बी पटेला 2 आवाज येतात जरा दबली हे हां हे सॉंगचे लय भारी आहेत मी मला बी पठ्याला दोन आवाज काढून दाखवतो मग म्हणलं एक जण म्हणा होय खरंच काढीन का रे आय काढू आपल्याला येऊ का नाही म्हणा दाबायचं म्हणलं काय आता पण काय येतं आहे आपल्याला हे एवढे असे दिग्गज सगळे 100 बडे एक खेळाडू आहे ते विठ्ठल महाराज म्हणजे काय साधारण नाही त्याच्यात यो जर म्हणलं ना बाबा 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 सांगायचंच काम नाही मालकापुढी मालक म्हणतो बाप्पा हां आवाजच तसा आहे एकाहून एक महारथी आहे तिथं भवन महाराज आहेत आमचे सगळे असे मग त्याला लेकरू बोलायला बोल बा बोल कस तरी बोल आणि आपण का कुठं संस्था सोडली काय होय सुधा महाराज संस्था सोडली ही मोठ्या महाराजांची संस्था आहे आणि मोठे महाराज आता हे तरी फेटा बांधला माय आता धोतर सुटलं ना मोठे बाबा म्हणायचे हां ते आता काय भाग असल काहीतरी लाभ असल कीर्तन झाल्यावर कळल आज मी बघू लागलो मालकाला पैसेच मावणत बाबा बड्डेचे आमच्या मी म्हणलं वहिनी लयत पैसे दिसायत वादात आणि इकडं खिसा रिकामा आहे म्हणलं हसू लागले विनोदाचा भाग आहे हेच करे काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद हेची करे काम हेची करे काम मनाद पे राम राम मनाद पे राम राम काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद हो प्रयत्न केला मायबाप हे आता काढत नव्हतं हे आवाज पण हे म्हणताना आर तू तर लय फेल निघाल बाप्पा लयच बाता मारला तिकडं मी बघूतात बाबा आता जे होईन ते होईन हे संगचे लय भारी आहेत पिठाला मला पाठांतर बकळ आहे बरं पण मी सांगायलो काहून आपल्या पिठाला तुम्ही म्हणताल मग सांग की आणि तुम्हाला म्हणाय काय व्हायलं मग पाठांतर आहे म्हणायला
तसं नाही बाबा. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. महाराज म्हणतात, बाबा तो मला धन न ग, काय न ग, ऐश्वर न ग, फक्त तुझा विसर न व्हावा. द्यायचं ना तुला दान. महाराज पहिल्या चरणात म्हणतात, हे चिदान देवा हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, दान देगा देवा. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर हो. महाराज म्हणतात, पण आता तुम्ही म्हणता लयच बोलायले आणि कोवर बंदाटीला जोडते रे बाप्पा. अरे भूक लागली, सोडावं लागल ना. होय, तुम्ही म्हणले मी या विठाला. आमचे नाना आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेस म्हटले, महाराज तुम्ही काय बोलणार आहेत बाप्पा. आणि ते आमचं योगेश भाऊ म्हणला, अरे बाबा ते गुण गायनं मी म्हणलं बाबा म्हणतो रे बाबा थांब. त्यानं नादात लावला, अरे बाबा अभ्यास करा ए. त्याला काळजी पडली ना. आता तुम्ही वाढायले बी हे फिरायले इकडं. जा बाबा जरासं बघा. मी म्हणलं काय बाबा बघत आणि विठाला. हो, मित्र असाव पण कसा हिताचा असाव. जसं की आमचे सुदाम महाराज असो, योगेश असो, आज सगळेच आहेत. बरं तुम्ही म्हणता यायचंच नाव काढून गेले. ती येऊगुलाची त्याचा भाव काय होता माहिती आहे का. माझ्याप्रती त्याचा भाव एवढा होता की महाराज आपल्याला जमलं पाहिजे बरं. ते आपलं ते पोरलंय मग आपलं कार्यक्रमात मग रूममध्ये गेलं काय खरंच नाही. मी बी डेअरिंग करायला येऊ पण काय होते की विठाला. म्हणलं ते म्हणला बाबा तुम्ही जरासं बघा नाही तर काय खरं नाही. अरे इथं हसायलेत माय मध्ये गेले तर काय सरलत नाही. असं हे सगळे हे खेळ आहे ना, एकट्याचा नोय खेळ. सगळ्याला धरून सगळ्याला एका जागी करून हे नामस्मरण घडाव. आपल्याला खरंच सद्बुद्धी मोठ्या महाराजांनी कृष्ण महाराजाला कुठून दिली असावं. त्यांनी ज्यावेळेस त्यांचं एक अंतकरणातून एक ही तळमळ होती की माझी माऊलींनी सेवा करून घेतली तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये.
मी केलं तिथं तिथं सेवा झाली, बऱ्याच सेवा केल्या, पण मला भगवंत कधी मला बोलविते की कुठं ह्या इथं. मग बसल्यानंतर म्हणले झाली बाबा सेवा, श्री शंकर महाराज होते, पण आपल्या पंढरपूरमध्ये काहीच नाही बाबा म्हणले. म्हणले मग महाराज ठेवू अधिक मासामध्ये. आणि खरंच हे सगळे जे आहेत ना, आमच्या खोबेताई असो, हे माया असो, हे सगळे फडकरी, हे सगळ्याचं सहकार्य, सगळ्यांनी म्हणले हो महाराजाचा एकच फोन, आम्ही बसलोच बाबा. आणि हे 2-3 दिवसाचंच महाराज नियोजन आहे, हे काय असं हे नाही. म्हणले फोन लावा म्हणले. आमच्या खोबीताई म्हणल्या तुम्ही महाराज मी येते, तुम्ही येते म्हणल्यावर तर आम्हाला एवढा आनंद झाला. मी म्हणलं आता तर बघायचंच काम नाही बा म्हणून. हां, ते मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात. उग नाही देव मागा असल्या ते भक्त प्रल्हाद म्हणला उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट. उभा मागे पुढे उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट. देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट. तुम्ही म्हणलं काय साक्षी पुरावा आहे का? हो आहे. ज्या वेळेस नारायण नाव घेतलं भक्त प्रल्हादाने, त्यावेळेस वडील कसे होते? धार्मिक होते. कसे धार्मिक का नाही म्हणतात महाराज, देवाचं आणि त्याचं असं कट्टर. पण आपल्या एखाद्या वेळेस कोण्याही कुळात जन्म घ्या, एखादा माणूस म्हणते महाराज तुम्ही आहेत म्हणून जरा तुम्हाला शहाणपण कळायले, पण तसं नाही मायबाप. कोण्याही कुळात जन्म घ्या, जसं की आपले बघायला ना तुम्ही उदाहरण आहे ना, भक्त प्रल्हादांनी आम्हा सगळ्यांना उपदेश दाखवून दिला, मार्ग दाखवून दिला की बाबा माझे वडील मला भजन करू देत नव्हते, पूजन करू देत नव्हते. आणि पूजा कोणाची करायची? देवाची नाही, माझी. आता मी बी म्हणलं हां मग माझीच पूजा करा, हे जमन का? नाही. ते जगदीश पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणी आपल्याला कशी सेवा घडेल ह्याचा उद्देश एकच आहे मायबाप. तुम्ही म्हणताल महाराज सांगायले की आपल्याला जेवढी घडल ह्या हाताने, ह्या पायाने. तुम्ही म्हणता पायानं कसं काय? आता हाताने ठीक आहे वाटाळी वाजवाव, तोंडाने नामस्मरण करावं, पायानं कसं करावं म्हणतात? वारी कशी करतात मायबाप? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रा जाय तू नको. हो, पुत्र जर जन्मला ना तर शूर या दाता. तसं तुकाराम महाराजांचे वडील आणि आई कनकाई माता त्यांनी दर्शनाला गेले. तुकोबारायचे वडील आपल्या इकडं आले आणि ज्यावेळेस देव म्हणला काहीतरी मला वाटले द्यावा. कोणाला? तुकोबारायाच्या आईला. देवा
द्यायचं ना तर दे, पण कसा दे? आज्ञा आली बरं, आपला टाइम संपला. मी म्हणलं ना बॉल मला थोडे दिले तर रन काढ म्हणाले. मग आता इकून बी आला रिझल्ट, जरा आता बरं वाटायला बघा. येऊ हाय का? कस काय पिठाला येऊ खुश झालं बाबा. मला बी लय आनंद वाटायला. मग आता कसं दाखवू पिठाला. हो, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल मायबाप, लेकुराचे लेकूर कसं बोलता वेळेस बोबडी वाच्याने आई जसं म्हणते तसं आपल्या आईला कौतुक वाटते म्हणते, कौतुक वाटते आपल्या लेकराचं. तसं हे मंडळी, हे जेवढे कीर्तनकार आहेत ना, हे बोला महाराज काय नाही आम्ही आहेत असं पाठिंबा दिला. आणि मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. आणि एकदा अजून सांगतो, खरंच आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे मायबाप. काय विठ्ठल रुक्मिणी ह्या माता माऊल्या, काय दुपारती व्हायली महाराज. आणि काय आवाज आहे सुद्धा महाराज. आणि तुमच्यावाले भक्ती आहे बरं. आणि खरंच काऊन नसाव. मोठे मालक म्हणतात, कोण आमचे आपले मालक असो, छोटे असो मोठे असो, ज्याच्याकडे कला आहे त्याचं खरंच कौतुक करावं. आणि मायबापानं नाही तर कोणाचं लेकराचं कौतुक करावं. आहे सगळे लेकरच आहेत, ही जरा लहान आहे. हो, मग आपला टाईम संपला. आज्ञा आली. मला मोफ वाढवा वाटायले माय, पण आपल्या हातचं काही नाही. आता खरं आहे, जसं की आता भूक लागली त्यावेळेस आपल्या अभंगामध्ये आहे ना, भूक काय खेळायचे सुख. तुकाराम महाराजांनी जागो जाग आपल्याला दाखवून दिलाय मार्ग. फक्त आपल्याला काय नुसतं चलायचं काम आहे. आणि त्यानं बी आपल्याला सांगितलंय, नका जाऊ आडराणी, वा ऐशे गरजे ते पुराणे. मग तिकडं कोणी जाणारच नाही ना. विठ्ठला हो, माझी सेवा इथंच पूर्ण विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली